मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री पद्मपुराण। तर आतापर्यंत आपलं बरेच काही पुराण ऐकलं गेलं आहे आणि तुम्ही श्रवण केल्याने बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या। तर अशाच कमेंट्स करत राहा, माझा आत्मविश्वास वाढवत राहा। तर तुम्ही स्वयंपाक करता करता सुद्धा हा व्हिडिओ लावून दिला तरी पण चालेल, स्वयंपाक करता करता श्रवण केला तर अतिउत्तम। देवपूजा करत आहे तेव्हा पण श्रवण केला तरी सुद्धा चालेल। तर एक पाण्याची बाटली नक्की भरा, ग्लास भरा, देवघरात जर ठेवलेला आहे, व्हिडिओ जर लावला आहे म्हणजे ते पाणी पुराणांचं आपल्या संपूर्ण घरात आपण शिंपडू शकतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या पूर्ण घराची करू शकतो। नजर दोष जी कोणाची लागत असेल तर तो दोषसुद्धा तुमचा नाहीसा होईल। मुलांचा हट्टीपणा, जिद्दीपणा, उलट बोलत असतील, ऐकत नसतील तर ते सुद्धा ऐकायला लागतील, एवढं पावर राहतं। कारण पाण्यामध्ये ही पॉझिटिव्ह ऊर्जा जी असते ती शक्ती जागृत असते। पाण्यामध्ये तरंगण्याची जी शक्ती असते पाण्याची, म्हणून कुठल्याही कामाला पाणी का वापरलं जातं संकल्पाला, कारण की जलामध्ये शक्ती जागृत व शक्ती असते, म्हणून पाण्याची बाटली नक्की ठेवा। तर आता आपण ऐकणार आहोत श्री पद्मपुराणमधील ब्रह्मदेवाचा यज्ञ कसा झाला। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की करा, इंस्टाग्राम फेसबुकवर करा, म्हणजे माझा आत्मविश्वास वाढवेल आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल। श्री गणेशाय नमो नमः। शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे। आणि हा मित्रांनो, व्हिडिओचा टाईम तुम्हाला कुठला हवा असेल त्यांनी कमेंट्स करू शकतात की ह्या टाईमाला तुम्ही व्हिडिओ ऑन करा या आमच्यापर्यंत पोचवा, तर त्या टाईमाला पण व्हिडिओ येऊन जाईल। सर्वात जास्त ज्या टाईमाच्या कमेंट्स असतील तर त्या टाईमवरच व्हिडिओ ऑन होईल। असं नाही की एका जणाने सांगून दिलं 2 वाजता या एकाने सांगितलं 4 वाजता, जास्तीत जास्त एकाच टाईमाच्या जर कमेंट्स असतील तर त्याच टाईमाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल। असा तर शालिनी भक्तिसागरचा टाईम 8 वाजेचा आहे, या दुपारी 12 वाजता पण अपलोड करते, या 4:30ला, या रात्री 8ला असे टाईम ठेवलेले आहेत मी। तर आज व्हिडिओ नसल्यामुळे मी 12 वाजता ऑन केला, कारण गावाहूनच मी ओंकारेश्वरवरून 8 दिवसापासून तीर्थस्थान करत होती। तर घरी आली रात्री 12 वाजता आणि मग सकाळी व्हिडिओ नव्हता, तशी तर संपूर्ण तयारी घरूनच करून गेली होती। तर तितके व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले, फक्त ऑन करायचं काम मी 1 मिनिटाचं ठेवलं होतं माझ्यासोबत, कारण सर्वात जास्त चिंता मला पण असते तुमच्याबरोबर। पण घरी आली तर व्हिडिओ नाही, मग मी तशीच सकाळी लवकर उठली 5 वाजता, अंघोळ वगैरे करून, पूजा वगैरे करून, सर्व काही दिवे वगैरे अगरबत्ती लावून मग सकाळी 8ला बसली पद्मपुराण घेऊन। मग ते रेकॉर्डिंग वगैरे करत अपलोड करत तो तुमच्यापर्यंत 11:15ला आला। तर त्यावेळेस चांगले व्ह्यूअर्स होते, म्हणजे चांगले भाविक भक्तांनी ऐकलं तर तुम्ही टायमिंग सांगू शकतात। श्री गणेशाय नमो नमः। ब्रह्मदेवाचा यज्ञ। भीष्म हात जोडून पुलिस ऋषींना म्हणाले, ब्रह्मदेवाच्या कमळामुळे पुष्कर तीर्थाची निर्मिती झाली हे आपणामुळे मला कळाले, तरी त्या ठिकाणी भगवान विष्णू व भगवान शंकर यांनी कोणते कार्य केले होते पुष्कर तीर्थामध्ये, कृपया यांची माहिती आपण मला सांगावी। ब्रह्मदेवांनी येथे केलेल्या यज्ञाचेही वर्णन मला जाणून घ्यायची इच्छा आहे, असे भीष्माने हात जोडून पुलिस ऋषींना म्हणाले। तसेच या यज्ञात कोणाकोणाचा सहभाग होतो, या यज्ञाचे उद्दिष्ट काय आहे, यज्ञात कोणत्या प्रकारची द्रव्ये वापरली जातात, यज्ञाची वेदी कशी तयार केली जाते, याबद्दल ही कृपा आपण मला माहिती सांगावी। पृथ्वी तलावावर जे प्राणी आहेत त्यांची निर्मिती यज्ञ कार्याची पूर्ती करण्यासाठी झाली असे श्रुती सांगतात। कोणतेही कर्म करत असताना मनामध्ये त्या कर्माबद्दल उत्कट भावना ठेवल्यामुळे त्या कर्माचे योग्य फळ आपणास मिळते। अनेक महापुरुष आपल्या यज्ञातून अशाच प्रकारे योग्य फळ प्राप्त करून घेत असतात। सावित्रीला शतरूपा असेही संबोधले जाते, अनेक मुलांची ती माता होय। आपणाबरोबर अनेक मुलींना तसेच दक्षासारख्या 7 प्रजापती राजांना तिने जन्म दिला, ते ब्रह्मदेवाची भार्या होय। ब्रह्मदेवाने आपल्या पतिव्रता, सुव्रता, सती असणाऱ्या अशा धर्मपत्नींचा त्याग का केला, तसेच दुसऱ्याच्या भार्याचा स्वीकार का केला, दुसऱ्या भार्याचे नाव काय होते, त्याचे आचरण कसे होते, तिचे पालक कोण होते, ब्रह्मदेवास ती कधी दृष्टीच पडली, तिचे रूप कसे होते, ती प्रथम भार्या सावित्रीपेक्षा अधिक रूपवान होती का, ब्रह्मदेवांनी तिला कशा प्रकारे ग्रहण केली होती, तसेच तिच्याद्वारे यज्ञाची पूर्तता कशी झाली, या संपूर्ण विषयाची मला उत्सुकता आहे। तिला ब्रह्मदेवाजवळ पाहून सावित्रीची वागणूक तिच्याबद्दल कशी होती, तसेच यज्ञाच्या विधीविषयी आपणास ज्ञात आहे ते आपण मला कृपया कथन करावे। पुलिस्त मुनी हसून म्हणाले,
ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाच्या या यज्ञविषयी तुला बरेच काही जाणून घ्यायचे असे दिसत आहे. तुझ्या या अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करतो. ते एकाग्र चित्ताने संपूर्ण श्रवण कर. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर श्रवण करायला मिळेल. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य आहे, हजारो वर्षाचे जन्म जे काही आहे पुण्य त्यांनी मिळवून ठेवले त्यांच्या पदरी, त्यांच्यापर्यंतच हा अध्याय हा व्हिडिओ येईल. तर असे ब्रह्मदेवाने सांगितले जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पद्यपुराण ऐकायला मिळेल. चातुर्मासाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. संपूर्ण चातुर्मासात विष्णूंच्या या कथा श्रवण केल्या मात्र आपल्याला चातुर्मासाचे पुण्यफळ मिळते. ब्रह्मदेवाला सहस्रमुखे आहेत, त्याचे अनेक नेत्र आहेत, पाय आहे, कान आहे, हात आहे, जिव्हा शक्तिशाली प्रभावशाली आहेत. तो सर्व वेदांचा ज्ञाता आहे. त्याला मंत्र, यज्ञ, हवन, वनी, भव, अग्निभुज, होमभुज, उदायुद्ध याचा तो प्राप्तार्थ आहे. जो यज्ञ केला तो ईश्वराला साक्ष मानून केला. सर्व प्राणी मात्र देव मनुष्य यांच्या हितार्थच हा यज्ञ केला गेला. तेव्हा तेथे कपिल, सप्तर्षी, देवगण, त्र्यंबक, सनद कुमार, मनु हे निर्माण झाले. या यज्ञाच्या वेळी भगवान विष्णूंनी कोणतेही विघ्न येणार नाही यासाठी विशेष लक्ष दिले. अशा वेळी विष्णूंनी कोणतेही विघ्न येणार नाही यासाठी विशेष लक्ष दिले. अशा वेळी दाही दिशा उल्हासित व आशावादी दिसत होत्या. सर्वत्र वाहणाऱ्या हवेमध्ये ही मांगल्य व पवित्रता दिसून येत होती. आकाशातील ग्रह नक्षत्र अधिक तेजस्वी दिसत होती. जमीन अतिशय स्वच्छ दिसत होती. सर्व नद्या समुद्र शांततेने वाहत होते. मानवाची इंद्रिय शिवलक्षणे युक्त दिसत होती. तप करणाऱ्या मुनींचे दुःख पीडा नष्ट झाले होते. उंच स्वरात वेद पठन करत होते. यज्ञ कार्यासाठी जे जे उपस्थित होते ते धार्मिक सतप्रवृत्तीने आपले कार्य करीत होते. यज्ञात कुठलेही विघ्न येणार नाही अशा विष्णूंनी केलेली प्रतिज्ञा पाहून ते सर्व प्रकारचे दैत्यही आले. गंधर्व, अप्सरा, नाग, विद्याधर यांनीही वायूने निमंत्रण दिले होते. अनेक वनस्पती ही ब्रह्मदेवाच्या आज्ञेने उपस्थित होत्या. पर्वताचे दक्षिण दिशेला यज्ञस्थळी सर्वजण जमले होते. तसेच उत्तरेला देवगण व पश्चिमेला वेद नारायण मुनी हजर होते. पशु पक्षी देखील हे यज्ञ कार्य पाहण्यासाठी उपस्थित होते. अनेक प्रकारची पक्वाने वरुण देवाने स्वतःच तयार केली होती. दिवाकर रसाचे पाचन करत होते तर सोम हा अन्नाचे पाचन करत होता. देवगुरु बृहस्पती तेथे उपस्थित राहून सद्बुद्धीला चालना देत होते. धन देवता कुबेरही तेथे उपस्थित होता. दान देण्या घेण्याचे काम तो करीत होता. अनेक प्रकारची वस्त्रे सरस्वती अनेकांना देत होती. नर्मदा व गंगा या नद्यांच्या अध्यक्षा म्हणून तेथे उपस्थित होत्या. ब्रह्मदेव मध्ये बसले होते. त्यांच्या डावी बाजूस रुद्र बसले होते. उजव्या बाजूस देवगण व ऋषीगणाबरोबर भगवान विष्णू पण बसलेले होते. या पदावर भृगु ऋषी कार्यरत होते. मरीची ऋषी हे उद्गाता होते. देवर्षी नारदही तेथे उपस्थित होते. सनत कुमार देखील यज्ञाच्या सदस्यामध्ये सामील झाले. कुबेराने ऋतिजव्यांना ब्रह्मदेवाजवळ बसवले. तसेच त्यांना दागिने वस्त्र देऊन सन्मानित केले. ब्रह्मदेवाने उपस्थित सर्व द्विजांची शास्त्रोक्त पूजाविधी केली. तसे त्यांना अंगठ्या, कडी, मुकुट इत्यादी दागिने देऊन त्यांना गौरवित केले. सर्वांना त्यांनी यज्ञाच्या सुसंपन्नतेसाठी प्रार्थना केली. यज्ञामध्ये सावित्रीला मोठ्या मानाचे निमंत्रण दिले व अग्नी प्रज्वलित केलेल्या असूनही दीक्षेचे वेळ जवळ आलेली असताना सावित्री इतर कामामध्ये गुंतली होती. तसेच तिच्या काही मैत्रिणी येण्या बाकी होत्या आणि त्यामुळे तिने निरोप पाठवला की जोपर्यंत माझ्या मैत्रिणी येत नाही तोपर्यंत मी यज्ञास येऊ शकत नाही. यज्ञाची वेळ आता उलटून जाईल असे माहिती असूनही ब्रह्मदेवाची भार्या सावित्रीने आपला हट्ट सोडला नाही. त्यावेळी ब्रह्मदेव अतिशय क्रोधित झाले. आता तुम्ही योग्य वाटेल ते करा असा सावित्रीचा निरोप कळताच अत्यंत क्रोधित झाले. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाले, मला यज्ञ संपन्नतेसाठी दुसऱ्या पत्नीची आवश्यकता आहे. त्याची तू ताबडतोब व्यवस्था कर जेणेकरून यज्ञ हानी होणार नाही. यज्ञात जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा मी तिचा स्वीकार करीन आणि यज्ञ संपन्न होताच मी तिला मोक्ष देईन. ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन इंद्र एका स्त्रीला शोधण्यासाठी भूतलावर भ्रमण करू लागले. इंद्रदेवाला ज्या ज्या काही स्त्रिया दिसल्या त्या सर्व विवाहित होत्या. असा शोध घेत असताना त्याची नजर एका गवळ्याच्या कन्येवर पडली. ती लावण्य होती. तिचे नेत्र, नाक अत्यंत सुंदर होती. तिच्या एवढे सौंदर्य होते की कोणत्याच देवी, गंधर्व, राक्षसीन, पद्मगडी नव्हते. इंद्राला ती साक्षात दुसरी लक्ष्मीच दिसत होती. तिचे सौंदर्य पाहून इंद्राला वाटले की ब्रह्मदेवाची पत्नी होण्यास साजेशी आहे. एकटीच मार्गक्रमण करण्याला तिला इंद्राने विचारले, तुझे नाव काय आहे? तुझे पालक कोण आहेत? तू या वाटेवर एकटीच काय करत आहेस? इंद्राचे प्रश्न ऐकून ती म्हणाली, मी गोपी कन्या आहे. गोरस विक्रय हा माझा व्यवसाय आहे.
शुद्ध लोणी, दही व ताक माझ्याकडे आता विक्रीसाठी आहेत. आपण यातील काही खरेदी करू शकता का? इच्छित आहे का याच्यातून काही खरेदी करायचे? तिच्या या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी इंद्राने तिचा हात पकडला आणि तिला तो ओढत यज्ञाच्या वेदीकडे घेऊन जाऊ लागला. तेव्हा ती जोराने ओरडत आई वडिलांचे स्मरण करू लागली व रडू लागली. इंद्रदेव तिला ब्रह्मदेवाजवळ घेऊन आला. इंद्रदेव तिला म्हणाले, ब्रह्मदेवासाठी तुला येथे आणले आहे, तू चिंता करू नकोस. तेजपुंज ब्रह्मदेवाला पाहून तिचे रडणे थांबले. ती ब्रह्मदेवाकडे बघू लागली. तप्त सोन्याप्रमाणे ब्रह्मदेवाची कांती दिसत होती. त्याचे पाय मतहत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसत होते. त्याच्या नखांची लीलाही स्पष्टपणे दिसत होती. हे सर्व पाहून तिने इंद्रदेवाचे म्हणणे मान्य केले. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी भाग्यशाली आहे, हिचे नाव आतापासून गायत्री होय. तेव्हा भगवान विष्णू ब्रह्मदेवाला म्हणाले, आपण या गायत्रीशी गंधर्व पद्धतीने विवाह करावा. यज्ञ कर्मासाठी फारच थोडा वेळ राहिला आहे, तर हिचे प्राणीग्रह त्वरित करावे. ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूचे म्हणणे मान्य करून गायत्रीशी गांधर्व विवाह केला. नवीन भार्या प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मदेव म्हणाले, मी हिचा माझी भार्या म्हणून स्वीकार केला आहे, तरी यज्ञाला प्रारंभ करावा. ऋतुज्वांनी ब्रह्मदेवाच्या नवीन भार्याला यज्ञ मंडपात आणले. त्यावेळी तिने शोमवस्त्र व मृगशृंग धारण केले होते. औदुंबराची शाखा धारण केलेले तसेच मृगचर्म धारण केलेले ब्रह्मदेव अधिकच सुंदर व तेजपुंज दिसत होते. वेद जाणकार मुनीद्वारे होम कार्यास सुरुवात झाली. भृगु ऋषी बरोबर इतर ऋषीज्वांनी वेदानुसार यज्ञ कर्म करण्यास सुरुवात केली. हा महान यज्ञ 2000 युगात पुष्कर क्षेत्रात संपन्न झाला. तेव्हा नंदा व गाय प्रवचन राजाची कथा. देवव्रत म्हणाले, सर्व नद्यांमध्ये कोणती अशी नदी आहे जी पवित्र आहे? नंदा नावाने प्रसिद्ध असणारी सरस्वती कोणत्या कारणाने सर्वात श्रेष्ठ पवित्र मानली जाऊ लागली, हे जाणण्याची माझी इच्छा आहे. पुलिस्त ऋषी म्हणाले, आता मी तुला सरस्वती सर्वात पवित्र नदी सरस्वती का मानली जाते ते कृपा करून सांगत आहे. तर कृपा करून सर्व इतिहास मला आपण सांगावा, असे पुलिस्त ऋषी भीष्माला सांगू लागले. आणि हा इतिहास सांगू लागले. याला पुढे नंदा असे नाव पडले. पूर्वी प्रभजन नावाचा एक क्षत्रिय राजा होऊन गेला. तो खूप शूर होता, दयाळू होता, कायम शिकार करत असे. एकदा हरणाच्या जाळीमध्ये शांत बसलेली हरणी त्याला दिसली. हरणाला पाहताच त्याने आपले धनुष्यबाण सज्ज केले व आपल्या एका तीक्ष्ण बाणाने त्या हरणीला घायल केले. त्या हरणीने सर्वत्र पाहिले असता तिला प्रभजन राजा दिसला. तिने ओळखले की हा बाण या राजानेच सोडला आहे. राजाला उद्देशून ती हरणी म्हणाली, हे मूळ मानवा, तू अत्यंत वाईट कृत्य केले आहेस. माझे बाळ आता माझे दूध पीत होते. तुझ्या स्वार्थासाठी तू माझ्यावर बाण सोडलास. माझ्या बाळाचे संगोपन करण्यासाठी मी त्याला दूध पाजत होती. अशा अवस्थेत हरणीला कधी मारू नये. मी माझे कर्तव्य कर्म करीत होते. माझा कोणताही दोष नसताना तू मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे दुष्टा, मी तुला शाप देते की तू राक्षस बनशील. या वनाच्या चारी बाजूस काटेरी झुडपे आहेत, तू वाघ बनशील. हरणीची ती शापवाणी ऐकून राजा अत्यंत भयभीत झाला. हात जोडून तो हरणीला म्हणाला, मला या गोष्टीचे ज्ञान नव्हते की तुझ्या बाळाला दूध पाजित होतीस. अज्ञानपोटी माझ्याकडून हे कृत्य घडले. कृपया क्षमा कर. तू मला शाप दिला आहेस, आता तूच मला यातून मुक्त करशील. वाघाच्या शरीरातून मला मानवाचे रूप कधी प्राप्त होईल? राजाचे हे बोलणे ऐकून हरणी म्हणाली, काही काळानंतर नंदा गायीची तुझी भेट होईल. तिच्या सामर्थ्यामुळे वाघाचा तू पुन्हा मनुष्य बनशील. हरणीच्या शापाप्रमाणे प्रभजन राजाचा वाघ झाला होता. तो वाघ वनातील अनेक पशु मारून आपले पोट भरत होता. अनेक हरणांनी त्याने मारले. प्राण्यांचे मांस भक्षण करताना वाघरूपी प्रभंजन राजाला वाईट वाटत होते. असे किती दिवस चालणार? आपणास मनुष्यरूप कधी प्राप्त होणार आहे? असे अनेक विचार कायम त्याच्या मनात येत होते. पुन्हा मला मनुष्यरूप प्राप्त झाल्यावर मी कधीही अशा प्रकारचे द्रुकृत्य करणार नाही. सत्पुरुषाच्या कुळामध्ये जन्म घेऊन देखील पाप कर्म केल्यामुळे मला हे दुःख भोगावे लागत आहे. मी कधीच सत्कर्म केले नाही का? मी अनेक वेळा शिकारीसाठी हिंसा केली का? या हिंसामुळेच मला हे दुःख भोगावे लागत आहे का? अशा अवस्थेत मला मोक्ष कसा प्राप्त होईल? हरणीच्या सांगण्याप्रमाणे माझी नंदा गायीशी भेट कधी होईल? असे विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत होते. असा विचार करता करता प्रभजन राजा वाघ रूपाने बरीच वर्षे जंगलात राहिले. पुढे त्या वनात यवस आणि उदक या गोष्टी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या. यामुळे त्या ठिकाणी गवडीवाडा निर्माण झाला. अनेक गायीचे भ्रमण त्या ठिकाणी होऊ लागले. गायीच्या रोजच्या चालण्यामुळे तेथे काही पायवाटा तयार झाला. अनेक गायीच्या संचारामुळे ते वन भरलेले वाटत होते. गायीबरोबर अनेक गवळीही हिंडत होते. गोपगणाच्या बासरीमुळे त्या वनातील वातावरण आनंद आणि प्रफुल्लित झाले होते. त्या वनात येणाऱ्या अनेक गायी मध्ये नंदा नावाची एक गाय होती. इतर गायींपेक्षा तिची वागणूक वेगळी होती. आपल्या स्वतंत्र वागणुकीमुळे नंदा गाय इतर गायींमध्ये उठून दिसत होती. इतर गायींच्या पेक्षा रंगाने वांगाने ती वेगळी होती. गायीच्या कळपापुढे ती सदैव निर्भयपणे चालत होती. अनेक वेळा ती गवत असलेल्या ठिकाणी स्वतंत्रपणे एकटीच चरण्यात जात होती.
त्या ठिकाणी रोहित नावाचा एक पर्वत होता. पर्वताच्या पायथ्याशी एक नदी होती. त्या पर्वतामध्ये अनेक गुहा होत्या. त्या गुहेमध्ये अनेक प्राणी वास्तव्य होते. रोहित पर्वताच्या पूर्वेस एक गड होता. तो दुर्गम होता. ते सर करण्यास अत्यंत कठीण होता. गड सर करण्याचा विचार करणाऱ्याचा थरकाप होत होता. त्या किल्ल्यावर सिंह, हरणी तसेच अनेक श्रापदांची वस्ती होती. घनदाट वृक्षवेलींनी तो गड झाकून गेला होता. अनेक मोठमोठे हिंस्र पक्षी जोरजोरात ओरडत असत. त्यांच्या प्रतिध्वनीचा आवाज मनात खूप भीती निर्माण करीत होता. त्या गडावर द्वीपी राहत होता. तो अतिशय भयंकर होता. त्याच्या दाढा आकराळ विक्राळ होत्या. त्याची नखे अनुकुचीदार होती. ती आपले रूपे इच्छेनुसार बदलू शकत होती. गायीच्या कळपांचा रक्षण करणारा एक मनुष्य होता. त्याचे नाव नंद होते. ते धर्माचे पालन करणारा होता. गोपींचे हित चिंतणारा होता. त्याच्याच कळपात नंदा गाय होती. ती एकदा नेहमीच्या आपल्या स्वतंत्र वृत्तीने कळापासून वेगळी गवत चरण्यास गेली. एकटीच चरायला गेल्यामुळे ती चुकून वाघासमोर येऊन उभी राहिली. गायीला पाहताच तो वाघ म्हणाला, तू आता माझी भक्ष बनणार आहे. तू स्वतःहून माझ्यासमोर आली आहेस. हे फार बरे केलेस. हे ऐकून नंदा गाय घाबरली. तत्क्षणी तिला आपल्या पांढऱ्या शुभ्र चंद्राप्रमाणे तेजस्वी असलेल्या बाळाची आठवण झाली. ती अत्यंत दुःखी झाली. आता बाळाचा विरह होणार या विचाराने ती अतिशय खिन्न झाली. व्याकुळ होऊन रडू लागले. तेव्हा तो वाघ म्हणाला, स्वतःहून सहज मिळालेली तू माझी शिकार आहेस. तुझे दुःख पाहून मला हे जाणून घ्यायचे आहे की तुझ्या दुःखाचे कारण काय. तेव्हा नंदा गाय वाघाला म्हणाली, वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे रूप घेणारे तुम्ही मला क्षमा करा. तुम्हाला माझा नमस्कार असो. एक महत्त्वाची गोष्ट मी सांगते. मला भक्ष बनवून तुमचे पोट भरणार हे निश्चित, पण माझ्या बाळाचे काय होईल याची मला चिंता लागली आहे. मला माझ्या मृत्यूचे भय नाही. जन्म मृत्यूच्या या चक्राबद्दल मला ज्ञान आहे. मी माझ्यासाठी दुःखी नाही, पण माझ्या बाळावर असलेल्या प्रेमामुळे मी दुःखी कष्टी झाली आहे. त्यामुळेच मी रडत आहे. जेव्हा मी आई आहे त्यावेळेस प्रथमच झालेल्या बाळावर माझे अत्यंत प्रेम असणे हे स्वाभाविक आहे. जो बाळ माझा अतिशय लाडका आहे, जो फक्त माझे दूध पितो, तो गवत खाऊ शकत नाही. लहान असलेल्या त्या गवळ्याच्या जवळ बांधलेला असतो, त्यामुळे तो माझ्याबरोबर येऊ शकत नाही. भूक लागल्यावर तो माझी व्याकुळतेने वाट बघत असतो. मी त्याला दूध देऊ शकले नाही तर तो जिवंत कसा राहणार. या विचाराने मी ग्रासली आहे. मला आता त्याला दूध पाजण्याची इच्छा निर्माण झाली आहे. मी कधी एकदा त्याला प्रेमाने जवळ घेईन असे मला झाले आहे. मी आता जाते. माझ्या बाळाला दूध पाजते. माझ्या बाळाला मी माझ्या सख्यांसोबत सुपूर्द करते. त्यांना माझ्या बाळाविषयी कल्याणकारी गोष्ट सांगते. सर्व करून मी परत तुमच्याकडे येईन. मग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार माझे भक्षण करा. हे ऐकून वाघ म्हणाला, मी तुझे पूर्ण बोलणे ऐकून घेतले. प्राणी मला बघताच मरण पावतात. तूच एक अशी गाय आहे की जी स्वतःहून माझ्यासमोर आलीस, पण तू फक्त बाळाचा विचार करत आहेस. ज्याच्या मृत्यू जवळ आलेला असतो त्या प्राण्याची मुले रक्षण करू शकत नाही. तपदान हेही त्या प्राण्याला वाचवू शकत नाही. माता, पिता, गुरु यापैकी देखील कोणी त्या प्राण्याचे रक्षण करू शकत नाही. तू आता इथून गोकुळात जाणार ते स्थान अत्यंत आनंददायी आहे. तेथे गोपिकांचे समूह असतात. वृषभाचा नाद तेथे कायम ऐकू असतो. जे देव जेथे राहतात त्या स्वर्गाचे तुलनेचे स्थान आहे. देवगण स्वतः ते स्थान पूजत असतात. अशा आनंददायी पवित्र स्थानी गेल्यावर तू परत माझ्याजवळ का येशील. तू परत येशील याच्यावर कसा बरे विश्वास ठेवावा. वाघाचे हे बोलणे ऐकल्यावर नंदा गाय त्याला म्हणाली, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी माझ्या सर्व प्रियजनांची शपथ घेते. मी नक्की परत येईन. मी जर परत आले नाही तर मला अनेक प्रकारचे पाप लागेल. आपल्या मातापित्यांचा वध केला असता जे पाप लागते ते पाप लागेल. तसेच निद्रा अवस्थेत असणाऱ्या गायींना जो ठार मारतो त्याला जे पाप लागेल ते सर्व पाप मला लागेल. एखाद्याला आपली मुलगी करून देण्याचे ठरवले असता ती ठरलेल्या न देता दुसऱ्याच कोणाला तरी देणे असे केले असतात ते पाप मला लागेल. कथा वाचताना विघ्न निर्माण केल्यावर जे पाप लागते ते पाप मला लागेल. मित्र काही निमित्त घरी आला असता काम न होताच परत जात असेल ज्याचे घर आहे त्याला पाप लागते. तशा प्रकारचे संपूर्ण पाप मला लागेल. नंदागाईचे बोलणे शांतपणे ऐकल्यावर वाघ म्हणाला, तुझ्या या बोलण्याने मला तुझ्यावर विश्वास ठेवावा असे वाटू लागले आहे. तू निश्चित मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करीत नाही आहेस. शपथ घेऊन तू मला सांगितले आहेत. कुत्सित तर्क, हेतू, चालू गोष्टी इत्यादीद्वारा अज्ञानी लोक मोहाला बळी पडतात, पण मला तसे वाटत आहे की तू त्यातली नाहीस. नंदा गाय म्हणाली, जो दुसऱ्याला खोटे बोलून फसवण्याचा प्रयत्न करतो ते खरे पर स्वतःलाच फसवत असतो. आपल्या आत्म्याशीच तो खोटे बोलत असतो. वाघ ते ऐकून म्हणाला, बरोबर आहे. तू आता जा आणि तुझ्या बाळाला भेट. वाघाने सांगितल्यावर नंदा गाय आपल्या बाळाकडे निघाली.
ती अतिशय व्याकुळ होती. बाळाला कधी एकदा बघेन असे तिला वाटत होते. अतिशय दुःखाने भेदरलेल्या अवस्थेत ती बाळाच्या दिशेने चालली होती. आई दृष्टीपेक्षा येताच वासरू जोर जोरात हबरू लागली. वासराचे हे हबरणे ऐकून नंदा गाय पळत पळत वासराजवळ आली. वासराचे डोळे पाण्याने ओले झालेले तिला दिसले. वासराला देखील आपल्या आईचा चेहरा दुःखी दिसला. वासरू आईला म्हणाले, तू घाबरलेली का दिसत आहेस? तू खूप खिन्न दिसत आहे. याचे कारण काय? बाळाचे प्रश्न ऐकून नंदा गाय म्हणाली, बाळा, मी तुला याचे कारण सांगण्यात असमर्थ आहे. तुला भूक लागली असेल ना, तू माझे दूध प्राशन कर, कारण तू उद्यापासून माझे दूध प्राशन करू शकत नाहीस, कारण मीच तुला उद्यापासून दिसणार नाही. वासरू हे बोलणे ऐकून अतिशय घाबरले. त्याने आईला सोडून न जाण्याची विनंती केली. नंदा गाय वासराला म्हणाली, भुकेने व्याकुळ असणाऱ्या वाघाला ताट कडत ठेवून मी तुला भेटवायस आली आहे. मी त्याच्यासमोर शपथ घेतली आहे, तुझे दूध प्राशन करून झाल्यावर मला त्याच्यासमोर भक्षण म्हणून जायचे आहे. हे ऐकून वासरू नंदा गाईला म्हणाले, तू जर त्या वाघाकडे जाणार असशील तर मीही तुझ्याबरोबर येणार. तूच नसशील तर मी एकटे जिवंत राहून काय करू? तुझ्याबरोबर मलाही मरण आलेच पाहिजे असे बोलायला लागले. तुझ्या नसल्याने मी तसाही जिवंत राहणार नाही, त्यामुळे मी तुझ्यासोबत येतो. त्या वाघाने तुझ्यासह मलाही खाल्ले तर ती गती मातृभक्ताला मिळते, तीच गती मलाही प्राप्त होईल. त्यापेक्षा आपण असे करू की तुझ्याऐवजी मी त्या वाघासमोर जाईन आणि त्याचे भक्षण बनेन. आईशिवाय जिवंत राहून जीवन जगणे मला अशक्य आहे. आईसारखे निस्वार्थ प्रेम कोणीच करू शकत नाही. निर्गुण निराकार परमेश्वराचे सगुण साकार म्हणजे रूप म्हणजे आई होय. आईचे प्रेम हेच माझे जीवन जगण्याचा आधार आहे. सर्व लोकांमध्ये आईसारखे प्रेम कोणीच करू शकत नाही. आईच्या सानिध्यात राहून तिची सेवा करणारा पुत्र परमगतीला प्राप्त होतो. वासराचे हे बोलणे ऐकल्यावर नंदा गाय म्हणाली, त्या वाघाच्या ठिकाणी मी माझ्या मृत्यूची शपथ घेऊन आली आहे. तू जेथे जाणे योग्य नाही, ज्याचा नाश करणार आहे त्याचा नाश ठरलेला वेळेला होता दुसरा कोणाचाही नाश त्या जागी होऊ शकत नाही. त्यामुळे मीच ठरल्याप्रमाणे व घेतलेल्या शपथाप्रमाणे तेथे जाणे योग्य आहे व मला जावेच लागेल. तर तू हट्ट न करता माझे म्हणणे ऐकून घे. मी तुला आता काही महत्त्वाचे सांगणार आहे, जे तुला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे, त्यामुळे तू एकाग्र चित्तेने ऐक. नंदा गाय पुढे सांगू लागली, तू कधी मोहापायी अज्ञात ठिकाणी चरावयात जाऊ नको. तू इतर गायी वासरे त्यांच्याबरोबर कायम राहा. पाण्यामध्ये खेळताना तसेच जमिनीवरून फिरताना काही चूक करू नकोस. चूक न करता ठरलेल्या मार्गावरून चालणे हेच योग्य आहे. चुकामुळे प्राण्यांचा नाश होतो, त्यामुळे तू कधीही चूक करू नकोस. लोभाला कधी बळी पडू नकोस. लोभ मोह हा प्राण्याचा नाशाला कारणीभूत आहे. लोभ मोह हे फार मोठे दुर्गुण आहेत, त्यांना कायम दूर ठेव. मोहापायीच अनेक जण ज्या ठिकाणी जीवांची शाश्वती नाही अशा खोल समुद्र, घनदाट जंगल इत्यादी ठिकाणी जातात आणि नाश करून घेतात. विद्वान लोक देखील मोहापायी वाईट कृत्य करतात. मोहामुळे दुष्कृत्य घडू शकतात, त्यामुळे त्याला कायम दूर ठेव. लोभ, चुका आणि भ्रम ही मनुष्याची नाशाची कारणे आहेत आणि लोभ आणि कधी करू नये, धरू नये. चुका करता योग्य वर्तन करावे. भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. आपण सर्वजण ईश्वरांचे अंश आहोत. आपल्या शरीराबरोबर आपल्यातील ईश्वररूपी आत्मरूपाच्या अंतरात्माचे कायम संरक्षण व संवर्धन केले पाहिजे. आपण ईश्वराचे अंश आहोत ही जाणीव मनात ठेवून कोणतेही कार्य करावे. आपल्या आईचे हे बोलणे वासराने एकाग्र चित्ताने ऐकून नंदा गायीने आपल्या बाळाविषयीची सर्व माहिती व वृत्तांत आपल्या सख्यांना सांगितला. अतिशय विनम्रपणे आणि डोळ्यात पाणी आणून ती आपल्या सख्यांना म्हणाली, कृपया माझ्या या वासराचा तुम्ही प्रेमाने सांभाळ करा आणि तो अजून खूप लहान आहे. आईशिवाय तो कसा जगेल, कसा राहील याची मला सतत काळजी वाटते. पण मी आता याला तुमच्या सुपूर्द करत आहे. कृपया तुम्ही हा बाळ तुमच्याच जवळ ठेवा. असे समजा की हे माझेच बाळ आहे असा म्हणून तुम्ही त्यांचा सांभाळ करा. मी याला आता तुमच्या पायी ठेवते. नंदा गाईचे हे दुःखी व केविलवाणे बोल ऐकून कळपातातील अनेक गायी भारावून गेल्या. त्या तिला म्हणाल्या, नंदा, तू पूर्ण सत्यवचन बोलणारी आहेस. तू तुझ्या शपथरूपी वाचनाने सत्य करू पाहत आहेस. तुझे हे वर्तन भयापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. तुझे वचन सत्य करण्यासाठी तू निर्भयपणे योग्य वर्तन करीत आहेस. सत्यार्थ तू लहान बाळाचा त्याग करून तुला भक्ष बनवणाऱ्या वाघाकडे जात आहेस. तू खूप धन्य आहेस. ब्रह्मवादी मुनींनी असे सांगितले आहे, जेव्हा आपल्या प्राण्यांच्या विषयी प्रश्न निर्माण होतो त्यावेळी प्राणरक्षणासाठी शपथ घ्यावी लागली तर त्याचे पाप लागत नाही. या प्रसंगी असत्य वचन बोलून देखील ते वचन सत्य ठरते, तर महान सत्य देखील खोटे ठरते. यानुसार तू वाघाकडे परत गेली नाहीस तरी चालेल. कळपातातील गायींनी नंदा गाईला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नंदा गाई त्यांना म्हणाली,
तुम्ही जे वास्तव्य, तुम्ही जे वक्तव्य केले आहे त्याचा मी आदर करते, तुमची भावना मी समजू शकते. एक वेळ मी दुसऱ्यांच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी खोटे बोलेन, पण स्वतःच्या रक्षणासाठी किंवा प्राणासाठी कदापि मिथ्या बोलणार नाही अथवा वागणार नाही. संकल्प विकल्प यांच्यातून निर्माण झालेले मन इच्छित गोष्टी साध्य न झाल्यास दुःखी होते. सत्याच्या आधारे जो प्राणी वर्तन करतो तो श्रेष्ठ समजला जातो. सत्याने व धर्माने आचरण करणे हे अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. सागराला ही मर्यादा आहे, पण सत्याच्या ताकदीला कसलीही मर्यादा नाही. कायम सत्याने वागले पाहिजे व सत्य जाणून घेतले पाहिजे. पूर्वी बली राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्याकडे दान मागण्यासाठी भगवान विष्णू वामन रूपाने आले होते. वामनाच्या इच्छानुसार बलिराजाने त्याला पृथ्वी दान केली व वचन पूर्ण करताना स्वतः पाताळात गेला. आपल्या नाशाच्या यत्किंचित देखील विचार न करता आपण दिलेले वचन कसे सत्य ठरेल याचाच त्याने विचार केला. स्वर्ग, अपवर्ग आणि नरक हे प्राप्त होणे हे तुम्ही कितपत तुमचे वचन सत्यतेने पाळता यावे यावर अवलंबून असतो. जो दिलेले वचन पाळीत नाही तो स्वतःकडे असलेल्या गोष्टी देखील गमावून बसतो. असत्य बोलून श्रेष्ठत्व सिद्ध करणारा स्वतःला वेगळा समजतो, पण सर्व गोष्टींपासून तो शेवटी वेगळा असतो. नंदागाईचे हे विचार ऐकून कडपातातील गायी चिंतनशील झाल्या. त्यांनी तिला परत समजवण्याचा प्रयत्न केला नाही. नंदागाईने सर्व गायीची गोपींची भेट घेतली. साश्रू नयनांनी जड अंतकरणाने पण कर्तव्यपूर्तीच्या आनंदाने आजूबाजूचे सर्व परिसर तिने डोळ्याखाली घातला. पुन्हा एकदा इतर गायींनी विनवणीच्या सुरात ती म्हणाली, आता माझा बाळ तुमच्या चरणी ठेवला आहे, त्यातले त्याचे पालक व रक्षक आहात. असे बोलत असताना तिचा कंठ दाटून आला. आता आपला बाळ आपणापासून कायमचा दुरावला जाणार म्हणून ती अत्यंत दुःखी झाली. दुःखाचा भार सहन न झाल्यामुळे ती भूमीवर कोसळली, पण वचनबद्ध असलेल्या तिने स्वतःला सावरले. त्या अवस्थेत ती वाघाच्या दिशेने निघाली. नंदागाय वाघाच्या जवळ आली. तो वाघ भुकेने व्याकुळ झाला होता. नंदागाय व वाघ यांच्यात संवाद होणार इतक्यात नंदागाईचे वासरू पळत आले. ते वासरू आपल्या आईच्या पुढे वाघाच्या समोर उभे राहिले. तो वाघ आपला मोठा जबडा उघडून बसला होता. आपला बाळ त्या ठिकाणी आलेला पाहून नंदागाय वाघाला म्हणाली, तुला दिलेल्या वचनाप्रमाणे मी येथे उपस्थित झालेले. तुझ्या इच्छेप्रमाणे तू मला भक्षण कर, तुझी क्षुधा शांत कर. मला खाल्ल्यानंतर देखील तुझी क्षुधा भागली नाही तर या वासराला भक्षण बन. नंदागाईचे बोलणे ऐकून वाघ म्हणाला, जे सत्य वचनाने मनापासून पालन करतात त्यांच्या बाबतीत कधीही केव्हाही थोडे देखील अशुभ घडत नाही. आपली प्रथम भेट झाल्यावर तू येथे परत येण्याविषयी सांगितले होते. त्यावेळी तुझ्या या वक्तव्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण झाली आहे. तू परत येशील याचा मला विश्वास वाटत नव्हता. तुझ्या सत्यवर्तनाची सत्यवचनाची परीक्षा घेण्यासाठीच मी तुला जाऊ लागले होते. तुझ्या सत्यवचनाचे व वर्तनाचे मला कौतुक वाटत आहे. तुझ्या या सत्य आचरणामुळे मी तुला मुक्त केले आहे. मी तुला आजपासून माझी भगिनी मानणार आहे. तुझा माळ आता माझ्या भाचा झाला आहे. तुझी वर्तणुकीतून हे सिद्ध केले आहेस की संपूर्ण विश्व सत्यावर आधारित आहे. धर्माचे पालन देखील सत्यावर अवलंबून आहे. तुझ्यासारखा श्रेष्ठ गाईचे दूध जे गोप गोपिका पितात ते भाग्यवान होतात. पुढे वाघ तो नंदागाईला म्हणाला, मी आतापर्यंत अनेक जीवांना आपले भक्षण बनवले आहे. आता पापमुक्त होण्यासाठी मी कर्म करणार आहे. पापाच्या प्रायश्चित करण्यासाठी मी काय केले पाहिजे ते कृपया मला सांग. तेव्हा नंदागाय वाघाला म्हणाली, तपश्चर्या करणे हे कृतयुगात सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे, तर त्रेतायुगात ज्ञानप्राप्ती कल्याणकारी मानले गेले आहेत. यज्ञ कर्मामुळे द्वापार युगात उद्धार होत असतो. आता कलयुगी चालू आहे. या युगात आत्मकल्याणाचा सोपा मार्ग म्हणजे ज्ञान. प्राण्यांना अभयदान देणे सर्व दानांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानले जाते. चर व अचर प्राण्यांना जो अभयदान देतो तर सर्व भयांपासून मुक्त होतो, परब्रह्माची प्राप्ती करून घेतो. अहिंसा हे देखील उत्तम तप मानले जाते. अहिंसा म्हणजेच हिंसा न करणे हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. जसे हत्तीच्या उमटलेल्या पावलखुणामध्ये इतर छोट्या प्राण्यांच्या पाऊलखुणा समावल्या जातात, त्या प्रकारे अभयदान अहिंसादान या दानात सर्व दाने समावली जातात. अतिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक तपाचा नाश योगरूपी वृक्षाच्या छायेमुळे होतो. योगरूपी वृक्षाची फुले म्हणजे धर्म आणि ज्ञान, ज्याचा सुवास योगरूपी वृक्षावर कायम दरवळत असतो, तर स्वर्गप्राप्ती मोक्ष हे योगरूपी वृक्षाची फळे आहेत. या सांगितलेल्या तिन्ही तपामुळे त्रस्त झालेल्या प्राण्याला शांती मिळावी असे वाटत असेल तर त्याने योग वृक्षाच्या शीतल व शांत छायेचा आश्रय घेतला पाहिजे. निर्वाण पद मिळालेल्या अशा प्राण्यांना दुःख प्राप्त होत नाही. खरे तर या सर्व गोष्टी आपणास ज्ञात आहेत, पण आपण विचारले म्हणून विस्तृत न सांगता थोडक्यात मी आपणास सांगितले. नंदागाईचे बोलणे ऐकून वाघ म्हणाला,
पूर्वी मला हरिणाने दिलेल्या शापामुळे मला हे वाघाचे रूप मिळाले. हिंसा करून प्राण्यांचे मांस भक्षण केल्याने मी हे ज्ञान विसरलो होतो. पण आता तू सांगितलेल्यामुळे ज्ञानाची प्राप्ती मला झाली. पूर्वीच्या गोष्टी आठवू लागल्या. तू पूर्ण सत्याचे पालन केलेस म्हणून तुला उत्तम गती प्राप्त होईल. हे ज्ञान मला दिलेस म्हणून मी माझ्या मनातील एक शंका तुला विचारतो. भक्ती मार्गाने धर्मसत पुरुष अथवा धर्मसत प्राणी स्वर्ग प्राप्त करतो, पण तू सत्याने कायम आचरण करतेस, यामुळे तुला नक्की उत्तम गती आणि स्वर्ग मिळेल. जो ही कथा ऐकल त्याला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होईल असे सांगितले. आणि आपण एवढे बोललो, पण तुझे नाव मला ज्ञात नाही. पण तुझे नाव सांग. वाघाच्या बोलण्यावर नंदागाईने आपले नाव नंदा आहे असे सांगितले. हे नाव नंद याने ठेवले होते, जे नंदाचा सांभाळ करणारे होते. नंदाचे नाव सांगताच प्रभजन राजा, जो हरणीच्या शापामुळे वाघ बनला होता, तो शापमुक्त झाला. तो पुन्हा राजा बनला. सत्य बोलण्याचे आणि सत्य आचरण कायम ठेवणाऱ्या नंदागाईला पाहण्यासाठी धर्म तेथे आला होता. तो तिच्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, हे नंदा, तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. तुला हवे ते वरदान माग. तेव्हा नंदागाय म्हणाली, मला व माझ्या बाळाला उत्तम पदाची प्राप्ती हो. हे क्षेत्र पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळखले जावो आणि या ठिकाणी ऋषीमुनींना धर्माचे ज्ञान मिळून माझ्या नावाने ही नंदा सरस्वती म्हणून प्रसिद्ध हो. म्हणून ही नंदा सरस्वती नदी एवढी प्रसिद्ध आहे. पुलिस्ती मुनी पुढे म्हणाले, नंदागाईला व तिच्या वासराच्या वरदानामुळे उद्धार झाला. सत्यलोकी गेले. प्रभजन राजा आपल्या आधीच्या राज्यात जाऊन योग्य मार्गाने राज्य करू लागले. म्हणून या नंदागाईच्या मुळे नंदा सरस्वती मातेला एवढे स्थान प्राप्त झाले. तर अशी ही नंदा नदीची संपूर्ण कथा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितली आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. शेअर करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.